परफेक्ट प्रमाणात आपली भाजणी तयार झाली आहे। मोजून मी आत्ता 2 कपाच्या चकल्या बनवते। 2 कप पीठ घेतलं आहे आणि त्याला आपण साहित्य किती लागणार आहे ते बघूया। 2 कप पिठाला 2 कप पाणी घेतलं आहे। आता याच्यात सगळ्यात मोठी करामत असते ती तेलाची, मोहन आपण जे घालतो ते। 1 टीस्पून ओवा, 2 टीस्पून सफेद तीळ, हिंग अर्धा टीस्पून, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट 3 टीस्पून घेतले। हळद नाही वापरली आहे, हळदीने काळपट रंग येतो चकलीला। तुम्हाला हवं तर पाव चमचापेक्षा पण कमी तुम्ही घालू शकता, चिमूटभर। आणि त्याला चांगली उकळी आली की त्याच्यात तेल किती घालायचं तर बरोबर 2 कपाला 1 टेबलस्पून तेल घातलं आहे। म्हणजे नॉर्मल चमचे जे असतात ना आपले ते 2 चमचे तेल। 1 कप पिठाला 1 चमचा तेल। टेबलस्पूनचं जर प्रमाण असेल तुमच्याकडे तर 2 कपाला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे, मोहन। त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि त्याच्यापेक्षा कमी नाही। परफेक्ट खुसखुशीत आणि छान अशा चवीला अप्रतिम, महिनाभर जशाच्या तशा कुरकुरीत राहणाऱ्या आणि अजिबात तेल खात नाहीत अशा प्रमाणात जर चकल्या केल्या तर। तळताना पण त्याला बारीक गॅस मोठा गॅस ते सुद्धा बघावं लागतं, ते पुढे बघूया। उकळी आल्यानंतर आता पीठ घालायचं आहे, छान एकजीव करायचं आहे आणि एक 5 मिनटं झाकण लावून वाफ म्हणजे आतमध्ये छान वाफेमध्ये ते मुरवायचं आहे। गॅस बंद करायचा ढवळून झाल्यानंतर आणि 5 मिनटानंतर गरम गरमच पीठ मळायला घ्यायचं आहे। थंड पाण्याचा हात लावून पीठ मळायचं आहे। थोडं पाणी कोमट घेतलं तर चालेल, पण हाताला चटके लागू नये म्हणून थंड पाणी घ्या। थंड म्हणजे फ्रीजमधलं नाही, नॉर्मल आपलं रूम टेम्परेचरवालं। आणि त्याने पीठ छान असं एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही। चपातीचं जसं पीठ मळतो सेम तसंच मळा, थोडंसं स्लाइटली घट्ट ठेवा। अंदाज घ्या, कारण चकल्या पातळ झालं तर साच्यातनं सोऱ्यातनं काढताना तुटू शकतात आणि घट्ट झालं तरी त्या तळताना तुटणार। आणि आपलं बरोबर 2 कपाला 2 कप पिठाला 2 कप पाणी हे प्रमाण बरोबर आहे। थोडासा ओला हात लावून त्याला मऊसर आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं चकलीचं पीठ तयार आहे। नंतर सोऱ्यामध्ये चकलीचा साचा तुमचा जो आकाराचा असेल काटेरी तो घ्या। परफेक्ट पीठ मळून आपलं तयार आहे। आता सोऱ्यात जेवढा बसेल तेवढा गोळा घ्यायचा आहे। सोऱ्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आतमधून आणि चकलीचा साचा बघा मी मीडियम, अगदी बारीक नाही आणि अगदी मोठ्या नाही, मधल्या साईजचा सोऱ्या घेतला आहे साचा, म्हणजे चकलीचा आकार। जर जाड असेल तर चकली तळताना बारीकपेक्षा थोड्या मोठ्या गॅसवर छानपैकी आतपर्यंत तळल्या जातील अशा तळायच्या आहेत। मीडियम असेल तर पटकन तळल्या जातात आणि बारीक असेल तर त्या मग मोडतात बऱ्याचदा। हा मीडियम घेतला आहे मी आकार आणि त्याच्याबरोबर चकल्या पाडून घ्यायच्या। परफेक्ट बघा, अजिबात पीठ मोडत नाही आहे किंवा काहीच नाही आणि ही चकली सहज हाताने पण उचलली जाते, कारण पीठ परफेक्ट प्रमाणात मळलं ना, थोडंसं स्लाइटली घट्ट ठेवायचं आणि की चकल्याबरोबर सोऱ्यातनं येतात आणि हाताने उचलता येतात। एकीकडे तेल ठेवलं आहे बारीक गॅसवरती। पहिली एक चकली आपण तळून बघायची, मोडते का, बरोबर होते का। चकल्या टाकल्यानंतर बुडबुडे येतात,
ते बुडबुडे जाईपर्यंत त्यांना झारा वगैरे काहीच लावायचं नाही, हलवायचं नाही आहे. बुडबुडे थोडे कमी झाले की मग झाऱ्याने उलटी पलटी करून हलवून तुम्ही तळू शकता. बुडबुडे कमी झाले म्हणजे परफेक्ट आपली चकली तळली गेले हे आपल्याला कळतं. आता मी एकत्र 4 टाकते आणि परत एकदा आपण बघूया की कशा तळायच्या. मीडियमपेक्षा थोडासा कमी, बारीकपेक्षा थोडा मोठा, म्हणजे चकल्या तेल खात नाहीत आणि फार मोठा केला तर आतून कच्च्या राहतात. त्यामुळे अगदी मीडियमपेक्षा थोडा, म्हणजे बारीकपेक्षा थोडा मोठा, मीडियमपेक्षा थोडा छोटा. तेल पहिलं कडकडीत तापवून घ्या आणि नंतर गॅस थोडा बारीक करा. बघा मस्त चकल्या आणि छान. ते बुडबुडे कमी झाले की त्या थोड्या उलटी पलटी करायच्या, झाऱ्याने हलवायच्या. आतपर्यंत त्या छान अशा शिजतात, तळल्या जातात आणि त्या मग कुरकुरीत होतात. लालसर रंगावरती तळून घ्यायच्या. बघा परफेक्ट आपल्या चकल्या झाल्यात आणि खुसखुशीत एकदम कुरकुरीत भाजणीच्या चकल्या तयार आहेत.